शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचं घड्याळ 360 डिग्रीमध्ये फिरलंय। राष्ट्रवादीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली असून तशी घोषणा दोन्ही पक्षाकडून करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीनं महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला अंगावर घेतलाय। कर्जत येथे रेडिसन ब्लू रिसॉर्ट येथे झालेल्या या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी औपचारिकरित्या या नव्या युतीची घोषणा केली। या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष अशोक भूपतराव, प्रवक्ता भरत भगत, उपाध्यक्ष एकनाथ धुळे, प्रदेश नेते भगवान भोईर तसंच युवक, महिला आणि अन्य सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, प्रभारी तालुका प्रमुख बाजीराव दळवी, तालुका संघटक बाबू घारे, संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर आदींसह युवा सेना, महिला आघाडी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादीनं महायुतीतून बाहेर पडत शिवसेना पक्षासोबत युतीसोबत आगामी नगर परिषद, नगरपंचायत तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही पक्ष संयुक्तपणे लढण्याचा निर्णय घेतला। गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या गुप्त चर्चेनंतर अखेर ही नवी राजकीय समीकरणं आता जनतेसमोर आली आहेत। या नव्या आघाडीनं कर्जत, खोपोली, माथेरान या 3 नगर परिषदांसह खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला। तसंच रायगड जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवर ही युती उमेदवार उभे करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष असला तरी कर्जत मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात पूर्वी मतभेद होते, मात्र आता दोन्ही पक्षातील ते मतभेद दूर झाल्यानं या नव्या युतीच्या माध्यमातून स्पष्ट हे झालेलं आहे। त्यामुळे कर्जत तालुक्यातील आगामी स्थानिक निवडणुकीत नवं राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे। नाही, आपण चुकीचं म्हणू नका। तुम्ही बिलकुल माझ्या तोंडात काय घालू नका। मी प्रदेशाध्यक्ष आहे। ठाकरेंबरोबर युती झाल्याचं कुठेही राष्ट्रवादीने म्हटलेलं नाही। आपल्याला विनंती आहे की आपण चुकीच्या माहितीच्या आधारे किमान वाहिन्यांच्या वरती तशापैच्या बातम्या चालू नये। मला विचारावं, मी प्रदेशाध्यक्ष आहे। मी काल खुलासा केला की दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्रित जमतात, त्यामुळे काय कोणाची युती तिथे झालेली नाही। आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। ज्या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षाच्या मध्ये युती होणार नाही त्या बाबतीमध्ये राज्य पातळीवरती मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव बसून त्या संदर्भातला निर्णय करतो। शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबद्दलची काय भावना व्यक्त केली मला माहीत नाही आणि मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाचा एक घटक पक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी झाल्यापासून, राज्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी झाल्यापासून आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून नेहमीच मिळत गेली। राज्याचं नेतृत्व सुद्धा देवेंद्रजी असतील त्यांच्याकडनं सुद्धा सौहार्दाची वागणूक मिळते। काही वेळेला काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये मतमतांतर असतात, पण सामंजस्याने बसून आम्ही त्याच्यावरचा मार्ग त्या ठिकाणी काढत असतो आणि ती भूमिका घेतच आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये वाटचाल करायची। दादा 4थ्यांदा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले, त्याच्याबद्दल मी त्यांचं एक खेळाडू, एक क्रीडाप्रेमी नागरिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो। बाकीचा तपशील मला आज या ठिकाणी नमूद करावंसं वाटत नाही। शेवटी क्रीडा क्षेत्रामध्ये कुठलंही राजकारण असू नये, निकोपपणाने त्या क्रीडा संघटना वाढल्या गेल्या पाहिजेत, या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहोत। आजच्या बैठकीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरचं मत काय हे आम्ही जाणून घेणार आहोत। अंतिमतः निर्णय राज्य पातळीवरती पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये सुद्धा होईल। समन्वय समिती जी 3 पक्षाची आहे, ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, हसन मुश्रीफ आहेत, उदय सामंत आहे, शंभू राजा आहे, मी आहे, त्याच्यामध्ये आम्ही काही चर्चा करू आणि काही ठिकाणचा तिढा सुटलाच नाही तर मग 3 नेते त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील। कशाबद्दल? महाविकास आघाडी बरोबर जुळून नाही, आज तसा कुठलाही अजेंडा आमच्यापैकी कोणाच्या समोर नाही। प्रत्येक जिल्ह्यामधली वेगवेगळी राजकीय स्थिती त्यावेळेला नेमकी कशी उद्भवते त्याचा साकल्याने विचार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आम्ही 3 पक्षाचे वरिष्ठ नेते राज्य पातळीवरून या सगळ्या घडामोडीवरती बारकाईने लक्ष ठेवून महायुती अभेद्य कसं राहील त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। पिंपरी चिंचवडमध्ये तुमची ताकद आहे पक्षाची। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।